राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी बातमी समोर आली आहे। शेतकरी कर्जमाफी योजना आता अंतिम टप्प्यात आली असून येत्या 10 दिवसात तिची अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली। राज्य सरकारने शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील थकबाकीदार आणि नियमित कर्जदार अशा सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। गेल्या काही वर्षात अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि सततच्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। त्यातच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने आणि साखर उद्योगासमोरील अडचणींमुळे ऊस उत्पादकांना FRPची एकर कमी रक्कम मिळण्यातही अडथळे निर्माण झालेत। या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढत असून आत्महत्यांच्या घटनांबाबतही चिंता व्यक्त केली जाते। याच पार्श्वभूमीवर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 131वा जयंती सोहळा अहिल्यानगरच्या चौंडी गावामध्ये आज पार पडला। या कार्यक्रमात बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या नावाने ही कर्जमाफी योजना राबवण्यात येत असल्याचं सांगितलं। तसेच तरुण आणि मेंढपाळ समाजासाठीही भविष्यात विविध कल्याणकारी योजना आणण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। होईल आणि मी तुम्हाला एक आज सांगतो की आता आपण राज्याचा कृषी मंत्री म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता बंधूंनो काम करतोय। एकनाथजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, वहिनी असतील, या मंडळींचं सहकार्य निश्चित प्रकारे आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना काय देता येईल, मला वाटतं आपला सोननार इथं आपले संतोष महात्मे, आपले डॉक्टर विकास महात्मेंचे पुतणे, ते सुद्धा निश्चित प्रकारे माझ्या मेंढपाळांसाठी एक नवीन काहीतरी योजना आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। ती योजना शासनाच्या वतीनं आपल्याला आणण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून शासनाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समाजाच्या जे तरुण आहेत, युवक आहेत, जे मेंढपाळ आहेत, त्या सर्वांना कसा फायदा होईल, त्यामध्ये सर्व हे आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या सूचना असल्यामुळे भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे ही योजना आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय। आणि सर्वात महत्त्वाची ह्या वर्षीची गोष्ट म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावानं या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही त्यांनी जाहीर केलेली आहे। आणि येणाऱ्या शिंदे साहेब बोलू का, वहिनी बोलू का, येणाऱ्या 8-10 दिवसात बोलू का? मी कृषी मंत्री म्हणते, तुम्ही जाहीर करायचं, पण आता जरा कृषी मंत्री असल्यावर थोडं थोडं बोललं पण पाहिजे। त्यामुळं येणाऱ्या 8-10 दिवसात जे आपल्या मातेच्या अहिल्यादेवीच्या नावाने जी कर्जमाफी आहे, येणाऱ्या 10 दिवसामध्ये ती कर्जमाफी केली जाईल। हे माझ्या शेतकऱ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, वहिनींचा त्यांची परवानगी घेऊन आज आपल्या सगळ्यांना सांगतो। शेवटी तुम्ही म्हणसाल कृषी मंत्री म्हणल्यानंतर कुठेतरी काहीतरी सांगितलं पाहिजे। त्यामुळे बंधूंनो, अजिबात भविष्यामध्ये काळजी करू नका। हे सरकार, महायुतीचं सरकार, हे तुमच्या सगळ्यांबरोबर आहे। हे तिन्ही नेते आपल्यासाठी काहीतरी प्रयत्न करतायत, यासाठी आपण सर्वांनी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सहकार्य करावं, असंच आपण सर्वांनी एकत्रित। आणि आपले प्रश्न आहेत, आपल्या अडचणी आहेत, 100% प्रश्न आहेत, 100% अडचणी आहेत। हळूहळू त्या प्रश्न कसे सोडवता येतील, हळूहळू प्रत्येक योजनेचा लाभ माझ्या धनगर समाजातील युवकांना, बांधवांना कसा होईल, यासाठी आमच्या सगळ्यांचा प्रयत्न निश्चितपणे भविष्यामध्ये राहणार आहे। त्यामुळे अधिक न बोलता पुन्हा एकदा चांगल्या कार्यक्रमाला शिंदे साहेबांनी आपल्या सर्वांना एकत्र बोलवलं, त्याबद्दल आपल्या संयोजन समितीचे आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।